Welcome to New Speak English Enhancement Center. आज आपण दुसरा एसे करायला घेतोय. माय फॅमिली. आपल्याला तर माहितीच आहे की हे जे छोटे छोटे एसे आपण घेतलेले आहेत त्यातून तुम्हाला नवीन व्होकॅब्युलरी कळावी, वाचताना मदत व्हावी, शब्द कुठला काय आहे, त्याचा उच्चार काय आहे हे कळावं, छोटी छोटी वाक्ये कशी बनतात हे कळावं. यासाठी आपण हा एसे वाचणार आहे आणि मी थोडक्यात तुम्हाला तो एक्सप्लेनसुद्धा करणार आहे. सो लेट्स बिगिन. माय फॅमिली म्हणजे माझी फॅमिली, माझा परिवार, कुटुंब. वी लिव्ह इन मुंबई. वी म्हणजे आम्ही मुंबईत राहतो. देर आर 4 members in my family. माझ्या फॅमिलीमध्ये 4 म्हणजे 4 मेंबर्स आहेत. माय फादर वर्क्स इन ॲन ऑफिस. माझे वडील एका ऑफिसमध्ये काम करतात. माय मदर डज ऑल द वर्क ॲट होम. माझी आई घरचं सगळं काम करते. म्हणजे आमच्या घरात जे काय काम असेल ती करते. याचाच अर्थ ती हाऊसवाईफ आहे किंवा होममेकर आहे. आय ॲम इन द 6th standard. मी 6वीत आहे. माय यंगर सिस्टर इज इन द 3rd standard. माझी यंगर सिस्टर जी आहे म्हणजे लहान बहीण, स्मॉल सिस्टर नाही म्हणायचं, यंगर सिस्टर म्हणजे लहान बहीण, इज इन द 3rd standard. 3रीत आहे. आवर मदर टीचेस अस ॲट होम. आमची आईच आम्हाला घरी शिकवते. आवर पेरेंट्स लुक आफ्टर अस. आमचे पेरेंट्स म्हणजे आई वडीलच आमची काळजी घेतात. दे गिव अस गुड फूड, गुड क्लोथ्स अँड गुड एज्युकेशन. ते आम्हाला चांगलं अन्न देतात, चांगले कपडे देतात आणि चांगलं शिक्षण देतात. क्लोथ्स म्हणजे कपडे, फूड म्हणजे अन्न, एज्युकेशन म्हणजे शिक्षण. दे लव अस अँड वी लव अँड ओबे देम. दे लव अस म्हणजे ते आमच्यावर प्रेम करतात. US अस अँड वी लव अँड ओबे देम. आम्हीसुद्धा त्यांच्यावरती प्रेम करतो आणि त्यांची आज्ञा पाळतो. ओबे करतो म्हणजे त्यांची आज्ञा पाळतो. वी टेक आवर इव्हनिंग मील्स टुगेदर. म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे, डिनर, ते आम्ही एकत्र घेतो. टुगेदर म्हणजे एकत्र. वी आर ऑलवेज रेडी टू हेल्प वन अनादर. आम्ही नेहमी एकमेकांना मदत करायला, वन अनादर म्हणजे एकामेकांना मदत करायला, हेल्प करायला नेहमी ऑलवेज रेडी असतो. वी आर अ हॅपी फॅमिली. आम्ही हॅपी फॅमिली आहोत, आनंदी कुटुंब आहोत. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय फॅमिली. मी आमच्या फॅमिलीचा मला फार अभिमान आहे. सो दिस वॉज द एसे. आता थोडीशी व्होकॅब्युलरी आहे ती पण वाचून टाकूयात. फॅमिली म्हणजे कुटुंब, मेंबर्स व्यक्ती, घटक. वर्क्स म्हणजे काम करतात. इन ॲन ऑफिस म्हणजे एका कार्यालयात. यंगर म्हणजे धाकटी. ॲट होम म्हणजे घरी, पेरेंट्स आईवडील. लुक आफ्टर अस आमची काळजी घेतात. फूड म्हणजे जेवण, अन्न किंवा क्लोथ्स म्हणजे कपडे. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे. मील्स म्हणजे जेवण. रेडी टू हेल्प मदत करायला तयार असतो. वन अनादर एकमेकांना. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ म्हणजे मला फार अभिमान आहे. सो दिस वॉज द एसे. I hope it will be helpful for you. Thank you.